आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। लेकीच्या जन्माच्या काही तास आधीच वीर जवानाचा दुर्दैवी अपघाती अंत। सीमेवर शत्रूच्या गोळ्यांशी दोन हात करणाऱ्या जवानाला मृत्यूने गाठले, ते साताऱ्याच्या भूमीत, आणि तेही अशा वेळी जेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण उंबरठ्यावर होता। सातारा तालुक्यातील दरे येथील भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला। नियतीचा फेरा इतका भयानक ठरला की ज्या चिमुकलीच्या स्वागतासाठी ते सुट्टीवर आले होते, तिचे मुख पाहण्याचं भाग्यही त्यांना लाभलं नाही। प्रमोद जाधव हे अवघ्या 8 दिवसांपूर्वीच आपल्या पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टी घेऊन गावी आले होते। घरात नवीन पाहुणा येणार या आनंदाने संपूर्ण जाधव कुटुंब न्हावून निघालं होतं। मात्र साताऱ्यातील भिक्षेकरी गृह परिसरात झालेल्या एका भीषण अपघाताने या आनंदावर विरजण घातलं। या अपघातात प्रमोद यांनी अखेरचा श्वास घेतला आणि एका क्षणात आनंदाचे रूपांतर अथांग शोकसागरात झाले। हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे प्रमोद यांच्या निधनानंतर काही तासातच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्या रत्नाला जन्म दिला। एकीकडे घरात मृत्यूचं तांडव आणि दुसरीकडे नवीन आयुष्याचं आगमन, या विदारक परिस्थितीने साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे। पित्याच्या स्पर्शाची ऊब मिळण्यापूर्वीच त्या चिमुकलीचं छत्र हरपलं, तर आपल्या अर्धांगिनीला आणि बाळाला सुखरूप पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगलेला हा वीर जवान अनंतात विलीन झाला। देशसेवेचं व्रत घेतलेला हा जवान आपल्या लेकीला डोळे भरून पाहण्याआधीच काळाच्या पडद्याआड गेला। त्याच्या पश्चात आता वृद्ध वडील, पत्नी आणि ती काही तासांची चिमुकली असा परिवार उरला आहे। नियतीच्या या क्रूर खेळापुढे आज सारा सातारा जिल्हा नतमस्तक झाला असून या वीर जवानाला साश्रू नयनाने श्रद्धांजली अर्पण केली जात आहे।